तुमचं वय 40च्या पुढे गेलं आहे का? आरशात स्वतःकडे पाहताना चेहऱ्यावर थकवा दिसतो का? पूर्वीसारखी ऊर्जा राहत नाही. थोडंसं खाल्लं तरी वजन वाढतं, पोट बाहेर येतंय. साखर, बीपी किंवा कोलेस्ट्रॉलची सुरुवात झाली आहे. जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण 40 नंतर शरीर बदलतं, पण आपण मात्र 20-25 वर्षांपूर्वीसारखाच आहार घेत राहतो. आणि इथूनच सुरू होतो अनेक आजारांचा प्रवास. आज आपण जाणून घेणार आहोत आहारातील अशा 10 मोठ्या चुका ज्या लाखो लोक रोज करत आहेत आणि त्यांना त्याची कल्पनाही नाही. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल नेमकं काय खावं, कधी खावं, किती खावं आणि 40 नंतर शरीर पुन्हा हलकं, ऊर्जावान आणि फिट कसं ठेवायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 10वी चूक सर्वात धोकादायक आहे. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण लहान असताना शरीराचं मेटाबॉलिझम वेगवान असतं. जे काही खाल्लं तरी ते सहज पचतं. पण वयाची 40शी ओलांडल्यानंतर शरीराची कार्यपद्धती हळूहळू बदलायला लागते. मेटाबॉलिझम मंदावतं, स्नायूंचं प्रमाण कमी होतं, हॉर्मोन्समध्ये बदल होतात, हाडांची ताकद कमी होऊ लागते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची क्षमता देखील पूर्वीसारखी राहत नाही. याच काळात आपण जर जुन्याच सवयी ठेवून तेलकट, गोड, मैद्याचे पदार्थ, अनियमित जेवण, कमी पाणी आणि सतत बसून राहण्याची सवय कायम ठेवली तर शरीरात आजारांचं जाळं तयार व्हायला वेळ लागत नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त काही साधे बदल तुमच्या आरोग्यात आश्चर्यकारक फरक करू शकतात. चला आता पाहूया पहिली आणि सर्वात सामान्य चूक. चूक क्रमांक 1, नाश्ता टाळणे. अनेकांना वाटतं नाश्ता टाळला की वजन कमी होईल, पण वास्तव अगदी उलट आहे. सकाळी उठल्यानंतर शरीराला ऊर्जा हवी असते. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर मेंदू आणि स्नायूंना ग्लुकोजची गरज असते. जर नाश्ता केला नाही तर शरीर बचतीच्या मोडमध्ये जातं. मेटाबॉलिझम आणखी मंदावतं. आणि दुपारच्या जेवणात आपण जास्त खातो. यामुळे वजन वाढतं, साखर वाढते आणि पोटावर चरबी जमा होऊ लागते. म्हणून सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त असावा. उदाहरणार्थ मूग, उकडलेली अंडी, दही, ओट्स, पोहे, उपमा, भाज्यांसह थालीपीठ किंवा डाळींचे पदार्थ. हे शरीराला ऊर्जा देतात आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना ठेवतात. चूक क्रमांक 2, प्रोटीन कमी खाणे. 40शी नंतर शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. जर आहारात पुरेसं प्रोटीन नसेल तर ही प्रक्रिया आणखी वेगाने सुरू होते. स्नायू कमी झाले की मेटाबॉलिझम आणखी कमी होतो. म्हणजे पूर्वी इतकंच खाल्लं तरी वजन वाढायला लागतं. प्रोटीन हे फक्त जिम करणाऱ्यांसाठी नसतं, प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतं. दूध, दही, पनीर, डाळी, हरभरा, राजमा, मटकी, सोयाबीन, अंडी, मासे हे उत्कृष्ट प्रोटीनचे स्रोत आहेत. प्रत्येक जेवणात थोडं प्रोटीन असू द्या, शरीर तुमचे आभार मानेल. चूक क्रमांक 3, कमी पाणी पिणे.
40 नंतर तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. कमी पाणी प्यायल्यामुळे थकवा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणे, किडनीवर ताण आणि भूक जास्त लागल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. अनेक वेळा आपल्याला तहान लागलेली असते, पण आपण ती भूक समजतो आणि अनावश्यक खाणं सुरू होतं. दररोज साधारण 2 ते 3 लिटर पाणी, हवामान, आरोग्य आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्या. सकाळी उठल्यावर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिल्या 3 मोठ्या चुका. पण आता जी चौथी चूक आपण पाहणार आहोत, ती जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात रोज केली जाते आणि तीच वाढत्या पोटामागचं सर्वात मोठं कारण ठरते. आतापर्यंत आपण 3 महत्त्वाच्या चुका पाहिल्या, पण आता ज्या चुका आपण पाहणार आहोत त्या इतक्या सामान्य आहेत की कदाचित तुम्हीही त्या दररोज करत असाल. आणि याच चुका वजन वाढण्यामागे, मधुमेह, बीपी, फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराचा धोका वाढवण्यामागे मोठी भूमिका बजावतात. चला आता पाहूया चूक क्रमांक 4. चूक क्रमांक 4. जास्त साखर आणि गोड पदार्थ खाणे. साखर ती फक्त चहामध्ये नसते, ती बिस्किटांमध्ये असते, केकमध्ये असते, कोल्ड ड्रिंक्समध्ये असते, पॅकेज ज्यूसमध्ये असते आणि अनेक हेल्दी वाटणाऱ्या पदार्थांमध्येही लपलेली असते. 40 नंतर शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते. अशावेळी जास्त साखर खाल्ल्यास रक्तातील साखर पटकन वाढते आणि शरीर ती अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवायला सुरुवात करतं, विशेषतः पोटाभोवती. यामुळे वजन वाढतं, फॅटी लिव्हरचा धोका वाढतो, मधुमेह होण्याची शक्यता वाढते आणि त्वचेवरही परिणाम दिसू लागतो. चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागतं, सुरकुत्या लवकर पडू शकतात आणि थकवा सतत जाणवतो. याचा अर्थ गोड पूर्णपणे बंद करायचं का? नाही, पण त्याचं प्रमाण कमी करणं आणि रोजच्या सवयीतील अतिरिक्त साखर टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. चहात कमी साखर, गोड पेयांऐवजी साधं पाणी, फळांचा नैसर्गिक गोडवा हे पर्याय अधिक चांगले ठरू शकतात. चूक क्रमांक 5. मैद्याचे आणि रिफाइंड पदार्थ जास्त खाणे. सकाळी ब्रेड, दुपारी नूडल्स, सायंकाळी बिस्किटं आणि रात्री पिझ्झा किंवा बर्गर अशी वनशैली आज अनेकांची झालीये. पण हे पदार्थ पोट भरतात, शरीराला पोषण देत नाहीत. मैद्यामध्ये फायबर कमी असतं. म्हणून तो लवकर पचतो आणि रक्तातील साखर पटकन वाढवतो. थोड्याच वेळात पुन्हा भूक लागते, पुन्हा खाणं होतं आणि वजन वाढतं. या उलट संपूर्ण धान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, ओट्स, ब्राऊन राईस आणि भरपूर भाज्या हे शरीराला हळूहळू ऊर्जा देतात. भूक नियंत्रणात राहते, पचन सुधारतं आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. लक्षात ठेवा, जेवणाचं प्रमाणच महत्त्वाचं नसतं, तर जेवणाची गुणवत्ता त्याहून अधिक महत्त्वाची असते.
चूक क्रमांक 6. रात्री उशिरा आणि जड जेवण करणे. हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमचं रात्रीचं जेवण किती वाजता होतं? 9, 10 की 11? दिवसभर कामात व्यस्त राहिल्यानंतर अनेक जण रात्रीच भरपूर जेवतात. पण रात्री आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम मंदावलेलं असतं. याऐवजी झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी हलके आणि संतुलित रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणात डाळ, भाजी, चपाती, सूप, सॅलड किंवा कमी तेलातील घरगुती जेवण. तुमची झोप सुधारेल, पचन सुधारेल आणि सकाळी शरीर अधिक हलकं वाटेल. मित्रांनो, 40 वर्षानंतर शरीर आपल्याला शिक्षा देत नाही. ते फक्त आपल्या सवयींचं प्रतिबिंब दाखवत असतं. आज केलेली प्रत्येक चांगली सवय उद्याचं निरोगी आयुष्य घडवते आणि आज केलेली प्रत्येक चुकीची सवय उद्याच्या औषधांची गरज वाढवू शकते. म्हणून वेळ अजून गेलेली नाही. आजपासून एक छोटासा बदल करा. तुमचं शरीर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देईल. सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या 4 चुका बाकी आहेत. यामध्ये अनेक जण हेल्दी समजून करत असलेली एक चूक आहे, जी हळूहळू हाडं कमकुवत करते, स्नायू कमी करते आणि शरीराचं वृद्धत्व वेगाने वाढवू शकते. पुढील भागात आपण पाहणार आहोत चूक क्रमांक 7 ते 10 आणि शेवटची चूक जी प्रत्येक 40+ व्यक्तीने आजच थांबवायला हवी. चूक क्रमांक 7. फळं आणि भाज्या कमी खाणे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या ताटात भाज्यांपेक्षा पोळी, भात किंवा बाहेरचं खाणं जास्त असतं. पण रंगीबेरंगी भाज्या आणि ताजी फळं ही शरीरासाठी नैसर्गिक औषधांसारखी आहेत. यामध्ये जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, पचन सुधारतात, त्वचेला तेज देतात आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. दररोज ताटाचा किमान अर्धा भाग भाज्यांनी भरलेला असू द्या. हंगामी फळं, हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी आणि विविध रंगांच्या भाज्या तुमच्या आरोग्याचे खरे मित्र आहेत. चूक क्रमांक 8. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कडे दुर्लक्ष. 40 नंतर विशेषतः महिलांमध्ये आणि अनेक पुरुषांमध्येही हाडांची घनता कमी होऊ लागते. याचं एक मोठं कारण म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता. सुरुवातीला काहीच जाणवत नाही, पण हळूहळू पाठदुखी, गुडघेदुखी, सांधे दुखणं आणि हाडं कमकुवत होण्याची समस्या वाढू शकते. यासाठी दूध, दही, ताक, तीळ, नाचणी, पनीर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास पूरक आहार यांचा विचार करता येतो. तसेच दररोज काही वेळ सकाळच्या सूर्यप्रकाशात राहणं व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त ठरू शकतं. चूक क्रमांक 9. बाहेरचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाणे. चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड, इन्स्टंट पदार्थ हे सोयीचे असले तरी आरोग्यासाठी चांगले पर्याय नसतात. यामध्ये अतिरिक्त मीठ, साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि संरक्षक द्रव्ये असू शकतात.
हे पदार्थ वारंवार खाल्ल्यास रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. आठवड्यातून कधीतरी मर्यादित प्रमाणात अशी खाण्याची पद्धत ठीक असू शकते, पण दररोजच असं खाणं शरीरासाठी योग्य नाही. घरचं, ताजं आणि संतुलित अन्न याला पर्याय नाही. चूक क्रमांक 10. मी ठीक आहे म्हणून तपासण्या टाळणे. ही आजच्या व्हिडिओमधली सर्वात महत्त्वाची चूक आहे. अनेक जण म्हणतात, मला काही होत नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. पण अनेक आजार सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर किंवा काही इतर म्हणून 40 नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी ही सवय बनवा. लवकर निदान झाल्यास अनेक समस्या योग्य वेळी नियंत्रणात आणता येऊ शकतात. लक्षात ठेवा, आरोग्याची काळजी घेणं ही भीतीची गोष्ट नाही, तर शहाणपणाची गोष्ट आहे. मित्रांनो, वय वाढणं हे आपल्या हातात नसतं, पण वाढत्या वयात निरोगी राहणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. महागडी औषधं, महागडे उपचार यापेक्षा दररोजच्या छोट्या योग्य सवयी खूप मोठा फरक घडवू शकतात. आजचा निर्णय उद्याचं आरोग्य ठरवतो. म्हणून आजपासून या 10 चुका एक एक करून कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमचं शरीर तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जावान आणि आनंदी आयुष्य देईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.